सहकारी साखर कारखानदारीच्या बाबतीत सरकारची काय धोरण आहेत व सरकारी कशा पद्धतीने मदत करणार आहे याचा अभ्यास करून आपल्याला पुढे जायचे आहे। ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देण्याची परंपरा कर्मवीर शंकररावजी काळे यांच्यापासून चालत आली आहे। ही परंपरा माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढेही अविरतपणे सुरू राहणार आहे। ऊस दराच्या बाबतीत आमची कोणाशी स्पर्धा नाही, आमची स्पर्धा आमच्याशीच आहे। आजवर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देण्यासाठी बांधील आहोत, परंतु केवळ साखर उद्योगावरच जास्तीचा दर देणे शक्य नाही, त्यासाठी उपपदार्थ निर्मिती करणे ही काळाची गरज असल्याचे सांगत कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना उपपदार्थ निर्मिती करणार असल्याचे सुतोवाच आमदार आशुतोष काळे यांनी कारखान्याच्या 2025-26च्या 71व्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्निप्रतिपदन समारंभ प्रसंगी केले आहे। कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या 2025-26च्या या वर्षाच्या 71व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रतिपदन समारंभ कारखान्याचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली व चेअरमन आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व्हाईस चेअरमन प्रवीण शिंदे व त्यांच्या सुवर्ण पत्नी सौ गौरीताई शिंदे यांच्या शुभ हस्ते विधिवत पूजन करण्यात आला आहे। या प्रसंगी ते बोलत होते। या शुभारंभाच्या निमित्ताने आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो। 71वा गळीत हंगामाचा शुभारंभ किंवा बॉयलर अग्निप्रतिपदन समारंभ या ठिकाणी आपण संपन्न करतोय। म्हणून सर्वांच्या बरोबर आपण कारखाना थोडं पुढे मागे चालू करण्याचं काम त्या ठिकाणी करू। आपण आतापर्यंत 2 हप्ते लेबर ॲडव्हान्स दिलेले आहे। जे काही वाट खर्च त्यांना देणं आहे ते आता द्यायला सुरुवात करणार आहे। या सीझनमध्ये आपण 7.5 लाख मेट्रिक टनाचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे, पण आता गाळपाचे दिवस किती होता याच्यावर हे उद्दिष्ट खऱ्या अर्थाने ठरेल। जास्त दिवस कसा गाळता येईल हा प्रयत्न पूर्ण कारखान्याचा शेतकी विभाग असेल, पुन्हा इंजिनिअरिंग मॅन्युफॅक्चरिंग टीम असेल, याचा प्रयत्न सर्वांनी मिळून त्या ठिकाणी करावा अशी या निमित्ताने मी विनंती करतो। सांगितल्याप्रमाणे काही बदल आपल्या मिलमध्ये केलेले। आपण पहिली मिल 42-84ची घेतलेली आणि जी पहिली 40-80ची मिल होती ती 5व्या मिलच्या ठिकाणी टाकलेली। म्हणजे आता 5 मिलचं आपलं सेटअप झालेलं आहे। काही किरकोळ कामं राहिले असतील, या पुढच्या काळामध्ये ते पूर्ण संपून आपला कारखाना सीझन चालू करण्यासाठी सज्ज होईल। त्याचबरोबर ऑक्झिलरी केन कॅरियर, एक फीडर टेबल आणि 2 12.5 मेट्रिक टनी करीन आपण त्या ठिकाणी घेतलेले। या सर्व कामांचं जे काही ठरलेली तारीख आहे त्या पद्धतीने कामं चालू आहे आणि लवकरच आपल्याला कारखाना चालू करण्याच्या हिशोबाने सर्व तयारी करणं अंतिम टप्प्यात आलेलं आहे। बॉयलरचं पूजन झालं म्हणजे कारखाना आपण चालू करणार आहे असा संदेश सर्वदूर आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आणि कार्यक्षेत्राबाहेर त्या ठिकाणी जातो। आपण आतापर्यंत म्हणजे आपला अंतिम भाव झालेला आहे आणि आपण सांगितल्याप्रमाणे दसऱ्याच्या 2ऱ्या आणि 3ऱ्या दिवशी, म्हणजे दसरा 2 तारखेला होता आणि 4 तारखेला आपलं जो काही 150 रुपये अंतिम पेमेंट होतं ते खात्यामध्ये वर्ग झालेलं आहे ना। त्याच्यामुळं आपण जे काही जाहीर केलेलं होतं ते लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे। शेवटचा टप्पा 10 कोटीचा होता, ते अंतिम बिल आपण
बँकेमध्ये वर्ग करून कार्यक्षेत्रामध्ये आणि गेटकेन असं कुठलाही भेदभाव न ठेवता सरसकट 3100 रुपये ऊसाचा दर आपण दिलेला आहे. आता कोणी काय दिलेलं आहे याच्यावर मी काय बोलणार नाही, कारण की आपली स्पर्धा कोणाशीच नाही. आपली स्पर्धा आपल्या स्वतःशी आहे. आपल्याला अजून चांगला दर कसा देता येईल, आपलं अजून उत्पन्न कसं वाढेल, आपल्याला अजून बचत कशी करता येईल याच्यावर सातत्याने आपण संचालक मंडळ असेल, पूर्ण आमची अधिकारी वर्ग असेल, हे विचार करत असतं. मागच्या काळामध्ये आता सरकारचं धोरण आहे 2047 पर्यंत साखर उद्योग असेल याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये बदल करायचे किंवा याच्यामध्ये भरपूर नवीन गोष्टी करण्यासारख्या आहे. आणि त्याच्यावर सरकार काय काय धोरण घेणार आहे किंवा सरकार कशा पद्धतीने मदत करणार आहे याचं एक प्रेझेंटेशन बघितलं आणि आपण त्या पद्धतीने अभ्यास करायला सुरुवात केलेला आहे का आपल्याला कशा मार्गे जायचं आहे. आता कारखान्याचं काम तर आता पुढं 50 वर्ष परत कारखान्याकडे बघायचं काम नाही, फक्त मेंटेनन्स करायचं, त्या सीझनला जे काही काम असेल ते करायचं आणि त्या पद्धतीने चालवायचं. बरोबर आहे ना. आता याच्या पुढचा नुसतं साखरेवर अवलंबून न राहता आपण इतर बाय प्रॉडक्ट कसे करता येतील. स्पिरिट तर आपण करतोच आहे, स्पिरिटचा आपल्या कंट्री लिकरला मदत होतेच आहे, परंतु बाकीचे अजून प्रोडक्ट आहे का जे करण्यासारखे आहेत. त्याचा आपण टप्प्याटप्प्याने विचार करून त्यावेळेस आपण निर्णय घेऊ आणि ते काम आपण हाती घेऊ, जेणेकरून अतिरिक्त दर आपल्याला शेतकऱ्यांना कसा देता येईल हा सर्व प्रयत्न त्या माध्यमातून राहील. म्हणून आपण त्या पद्धतीने जायचं ठरवलेलं आहे. कोणाशी स्पर्धा नाही करायची, आपण चांगलं किती करू शकतो याचा विचार आपण त्या ठिकाणी करतोय. आपण डिस्लरीचं उभारणी पण आपण करणार आहे, पुढं काही अजून प्रोडक्ट असतील ते पण आपण करणार आहे. त्याला सगळ्या गोष्टीला एक नियोजन त्या ठिकाणी लागतं. त्या पद्धतीने आपण पुढे जाऊया. आता दिवाळीचा सण आहे, आज बॉयलर पूजन आहे. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांची दिवाळीची खरेदी असेल याच्यासाठी 150 रुपये आपण दिलेलेच आहे, परंतु कामगार अजून उपाशी, त्यांना फार अपेक्षा आहे. आणि म्हणून कामगारांचं दिवाळी गोड करण्याचं काम आज या ठिकाणी त्याची घोषणा. किती टक्के बोनस, तर तो मागच्या वर्षाप्रमाणेच आपण देणार आहे, 20% बोनस. बाकीचे कारखाने काय करतात त्याच्यापेक्षा आपल्याला जेवढं झेपतं आपण तेवढं केलं पाहिजे. आणि म्हणून याच्यावर आपल्या सर्वांचं समाधान असेल असं मी मानतो. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.